हॅलो फ्रेंड्स, जसं की आपला पुरणपोळीचा व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आज मी आली घरी आणि मी आईला सांगितलं की आपली पुरणपोळी तर व्हायरल होते आई. तर तेव्हा आई काहीतरी बनवत होती. ॲक्च्युली ती मला सांगत नव्हती की ते काय बनवते, पण तिने कांदा वगैरे कट केला, कढई गॅसवर ठेवली, त्याच्यात तूप टाकलं आणि आता काहीतरी लसूण कुटत होती आणि तिची माझी कंटिन्यू बडबड चालू होती की असं झालं तसं झालं, म्हणजे मी माझं सगळं तिला सांगत होती आणि ती मला ना असं ऐकत नाही. तिचं फक्त म्हणणं राहतं की मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा बघत जा, लग्नानंतर तुला कोण येईल शिकवायला. आणि मी ॲक्च्युली मला येतं सर्व, पण मला ते करायचं नसतं. तर तिने इथं जिरं वगैरे मोहरी टाकलं आहे आणि मी तिला परत परत विचारते, अगं तू काय बनवते मला सांग तरी, म्हणजे माझ्या आवडीचं असेल तर मी तर उभी राहते बघते. पण ती सांगत नव्हती आणि नंतर मी स्वतःच विचार केला आहे की मी तर घरी नव्हती, माझा भाऊ घरी होता, तर नक्की हे त्याला विचारूनच बनवलं जात आहे. आणि त्याला एक दोन गोष्टी त्याच्या खूप आवडतात, म्हणजे त्याच्यातलं एक असतं नॉनव्हेज, त्याला नॉनव्हेज खूप आवडतं. आणि हे डाळ, अच्छा ही डाळ, ओके, म्हणजे आई डाळ तडका बनवते. डाळ, हां, हे डाळ तडका, हिने डाळ ना पहिले असं घुटून घेतलेली आहे आणि घोटता घोटताच मी तिला म्हणत होते, यार काय मग एवढा हे करते, काही साधंसुधं बनवलं असतं ना, एवढा पसारा करते, काही नाही काही नाही. माझी बडबड चालू होती. कांदा लाल झालेला आहे आपला आणि तिने त्याच्यात टमाटा टाकला आहे. तो ती टमाटा आणि कांदा कलचवते. आमच्या भाषेत इकडनं तिकडे करणारा हा कलचवणं असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिने वरतून झाकण ठेवून दिलेलं आहे. तो थोडासा शिजला पाहिजे वगैरे. इकडे डाळमध्ये थोडं पाणी टाकून तिने ती डाळ घोटून घेतलेली आहे. ॲक्च्युली माझी मम्मी काही बनवायच्या आधी ती एकदम शांत बसते की नाही बा, आपल्याला जेवण खूप छान बनवायचं आहे आणि घरच्यांना आवडलं पाहिजे. तिला असं वरच्यावर काम नाही येत. इथं तिने लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि मी गंमत बघते की यार चला, आपला पहिला व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे तर आपण दुसरा पण बनवू. हां, आपण कुठे होतो, माझ्या मम्मीच्या कामावर. तर ती खूप मन लावून गोष्टी बनवते आणि त्या आवडल्या पाहिजे, म्हणजे कोणीतरी खातं आहे ना तर त्याचं मन समाधान झालं पाहिजे की हां, आज मस्त जेवण होतं. असं नाही की यार हे काय बनवलं आहे, मग तुला बनवायचंच होतं, मग तुझं काहीतरी चांगलं बनवायचं ना. तर आमच्या घरात क्वचित कधीतरी होतं. हे तिने मसाला टाकलेला आहे, लाल मिरची, अजून लाल मिरची. ॲक्च्युली हा व्हिडिओ मला नंतर पण कामात येणार आहे. मी फक्त आता तुम्हाला डेली व्लॉगमध्ये दाखवते की कसं काय बनवते ते, कारण खूप कमी जण दाल तडका बनवत असतील मराठीमध्ये तरी. मी तर दाल तडका हॉटेलमध्येच खाल्लेला आहे. सो घरी बनवता येतो आणि खूप जास्त छान बनतो. माझ्या आईच्या हाताचा तर खूप जास्त छान बनतो दाल तडका. काल परवा माझी काकू पण आलेली होती आणि तिला आम्ही टेस्ट करवला की चला आज दाल तडका खाऊन बघ. आणि सिरियसली तिला खूप आवडला आहे आणि ती रेसिपी विचारून गेली. त्याची ती बनवणार तर नाही, मला माहिती, मी माझ्या काकूला ओळखते. खूप कंटाळा येतो तिला या सर्व गोष्टी. त्यांना फक्त कसं असतं ना, भाकर भाजी पोळी ह्या गोष्टी आवडतात, ज्याच्याने एकदम पोट भरेल आणि जे हेल्दी पण असतात. ॲक्च्युली डाळ पण हेल्दीच असते, पण ही बनवायला खूप लेंदी प्रोसेस आहे. याच्यात तिने डाळ टाकली आणि थोडंसं डाळचं जे उरलेलं होतं त्याच्यात पाणी घालून तिने त्याच्यात टाकलेलं आहे. अजून आपल्या दालला तडका द्यायचा बाकी. आणि मला असं वाटत होतं की हे रेडी झालेलं आहे आणि मी आईला म्हणत तिचं झालं ना तुझं, जाते मी. तिने अजून बाकी आहे. हे दाल तडक्यासोबत भात लागतो, त्यासाठी आईने कुकर ठेवला आहे गॅसवर गरम व्हायला. आणि बघा तुम्ही डाळची कन्सिस्टन्सी एकदम ठीक आहे. याच्यात जिरं आणि मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये. ॲक्च्युली माझी प्रोसेस वेगळी आहे, ही आईची प्रोसेस आहे. आणि तांदूळ घेतलेला आहे, हा विदाऊट पॉलिशचा तांदूळ आहे. याचा भात एकदम छान लागतो.
मस्त उकळी येस तोपर्यंत आई याचं झाकण लावणार नाही आणि ती मीठ मिक्स होईल इतकंपर्यंत ती खालीवर करते आणि ती तिच्या हिशोबाप्रमाणे पाणी टाकते की तिला माहिती की ह्या भाताला किती पाणी लागेल. इकडे ती दालला तडका द्यायची तयारी करते. त्याच्यासाठी तिने तूप घेतलेलं आहे. तूप मेल्ट झालेलं आहे. याच्यात आता ती मोहरी असेल, लाल मिरची असेल, लसूण असं टाकते. याच्याने एक दाल तडक्याला फ्लेवर येतो. तर हिची एक वेगळी स्टोरी आहे. ॲक्च्युली असंच उद्योग मी एकदा करत होती आणि हे सर्व उडालं होतं, लिटरली उडालं होतं. कारण की याच्यात पाणी राहून गेलं होतं. जेव्हा मी वॉश केलं ना त्याच्यात मी गरम गरम तेल टाकून दिलं होतं आणि मला इतका घाण चटका बसला होता. पण तुम्ही असं नका करू. तुम्ही नीट लक्ष द्या, शांततेत करा. ऑब्व्हियसली तुम्ही माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लोक असणार स्वयंपाकामध्ये. तर हा दालला तडक्या देण्याची प्रोसेस आहे. लाल मिरची टाकली आहे, लसूण टाकलेलं आहे आणि हे आता माझी आई त्या डाळमध्ये टाकेल. त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगून देते, पण ती टाकते कारण की मला माहिती आहे ही प्रोसेस. झालं, डालला तडका दिला गेलेला आहे. गॅस बंद करून द्या आठवणीने. तिकडे आपला भातला उकळी आलेली असेल. सो बघू शकता किती टेस्टी डाळ दिसते आणि सिरियसली खायला पण खूप जास्त छान होती ही डाळ. थोडंसं गार्निशिंग कोथिंबीरने. मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि मी थोडा पण वाट नाही बघू शकत आहे. पण आपला भात अजून झालेला नाही. आत्ताच आपण झाकण लावलेलं आहे. सो बाय.